Hello students, welcome in Rathod classes. Today we are going to discuss about the lesson from General Science class 8. The name of lesson is current and current, electricity and magnetism. I repeat, today we are going to discuss the lesson current, electricity and magnetism. विद्यार्थी मित्रो, आज आपण करंट, इलेक्ट्रिसिटी आणि मॅग्नेटिझम याविषयी चर्चा करणार आहोत. लेसनला डायरेक्ट सुरू करण्या अगोदर करंट, इलेक्ट्रिसिटी आणि मॅग्नेटिझम म्हणजे काय हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर करंट, इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय? व्हॉट इज मीन बाय करंट, इलेक्ट्रिसिटी? करंट इलेक्ट्रिसिटी मीन्स द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन थ्रू अ कंडक्टर. म्हणजे इलेक्ट्रॉन जे फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत कंडक्टर मार्फत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फ्लो होण्याच्या प्रक्रियेला आपण करंट, इलेक्ट्रिसिटी म्हणतो. तर मॅग्नेटिझम म्हणजे काय? वी ऑल नो अबाउट द मॅग्नेट. मॅग्नेट म्हणजे चुंबक. द प्रॉपर्टी ऑफ मॅग्नेटिझम is said to be the magnetism. The property of magnet is said to be the magnetism. Means which property? The magnetic substances are attracted towards the magnet. म्हणजे चुंबकीय पदार्थ जे आहेत ते चुंबकाकडे आकर्षित होण्याच्या प्रक्रियेला आपण काय म्हणतो? चुंबकीय प्रॉपर्टी. तर आपण म्हणतो मॅग्नेटिझम. तर आपण पाहणार आहोत, एक प्रश्न आपल्याला विचारलाय, कॅन यू रिकॉल which constituents are present in an atom? आता इथं आपल्याला प्रश्न पहिला आहे आपल्याला, ॲटम म्हणजे काय? ॲटम इज अ स्मॉल इनविजिबल पार्टिकल ऑफ ॲन अ सबस्टन्स ऑर ॲन अ मॉलिक्यूल. बघा, ॲटम, मॉलिक्यूल, सबस्टन्स हा क्रम आपल्याला माहिती आहे. आणि हा ॲटम काय आहे? ॲटम इज अ स्मॉल पार्टिकल ऑफ ॲन सबस्टन्स अँड दिस ॲटम हॅज the constituents like electron, proton and neutron. त्या ॲटममध्ये काय काय आहेत? इलेक्ट्रॉन आहे, प्रोटॉन आहे आणि न्यूट्रॉन आहे. तर तेच आपण पुढे पाहणार आहोत. बघा, an atom has some number of positively charged protons and negatively charged electrons. ॲटममध्ये काय असतात? पॉझिटिव्हली चार्जड प्रोटॉन असतात. प्रोटॉन बघा, आपण काय म्हणतो? प्रोटॉन जे काय असतात, ॲटमचा हा मुख्य भाग आहे, ते काय करतात? पॉझिटिव्ह चार्ज कॅरी करतात. आणि इलेक्ट्रॉन जे आहेत ते काय करतात? निगेटिव्ह चार्ज कॅरी करतात. अँड सो ॲन ऑब्जेक्ट डझंट शो एनी चार्ज दाऊ इट्स ॲटम कंटेन चार्जड पार्टिकल्स. काय म्हणतात? ॲन ऑब्जेक्ट, कुठलाही पदार्थ कुठल्याही चार्ज दाखवत नाही. ऑल्दो इट्स ॲटम कंटेन चार्ज पार्टिकल. त्या पार्टिकल मध्ये, त्या ॲटममध्ये चार्ज पार्टिकल जरी असले तरी त्यामध्ये कुठलाही चार्ज तो दर्शवत नाही. देअरफॉर वी कॅन से दॅट प्लेंटी ऑफ इलेक्ट्रिकल चार्जेस इज फील्ड इन द ऑब्जेक्ट अराउंड अस. Because of they are uncharged. They doesn't have any charge. Now they have charge particles, but they do not have any charge. So plenty of electric charges are move around us. And what will happen if a glass rod is rubbed on a silk? Here, जर आपण ग्लास रॉडला सिल्क क्लोथवर जर आपण त्याचं फ्रिक्शन केलं, रब केलं, तर काय होतं? हियर a certain type of energy is produced. A type of electrical charges are produced here. That is said to be the electrostatic force. ज्यावेळेस आपण ग्लास रॉड आपण सिल्क क्लॉथवर काय करतो? रब करतो, त्यावेळेस त्या ग्लास रॉडवर इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स प्रोड्यूस होतो. आपल्याला माहिती आहे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स कसा प्रोड्यूस होतो, कसा ओळखायचा? तर जर हलक्या वस्तू, वजनाने हलक्या वस्तू त्या फोर्सकडे अट्रॅक्ट केल्या जातात. तेच या ठिकाणी होतं. काय होतं? ज्यावेळेस आपण ग्लास रॉड रब करतो आणि ज्यावेळेस आपण पेपर
पेपर पीसेसपर्यंत आपण जर ते ग्लास रॉड घेऊन गेलो तर विदाऊट एनी कॉन्टॅक्ट ते लहान लहान पेपर्स काय होतात त्या ग्लास रॉडकडे आकर्षिल्या जातात. म्हणजे स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी इज प्रोड्यूस्ड ॲट द प्लेस ऑफ glass rod when that glass rod is rubbed on the silk cloth. How do objects get charged? आता बघा ऑब्जेक्ट चार्ज कसे होतात. तर ऑब्जेक्ट चार्ज करण्यासाठी काय लागतो फोर्स लागतो. सर्टन टाइप ऑफ फोर्स इज रिक्वायर्ड टू द object for charge. And what will happen if a glass rod is rubbed on silk? How do and what are statics and moving charges? Statics and moving charges. Statics म्हणजे काय स्थितीज चार्जेस, स्थितीज ऊर्जा. आणि मूविंग चार्जेस म्हणजे काय एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणारे चार्जेस. जसं की कंडक्टरमधून आता आपण काय पाहतो आपण घरामध्ये आपल्या घरामध्ये टी व्ही आहे, रेडिओ आहे, बल्ब्स आहेत, फॅन आहे. आपण बटन दाबला तर ज्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी आहे ती इलेक्ट्रिसिटी बटन दाबली असताना काय होते फॅनपर्यंत मूव्ह होते आणि फॅन रन होतो. ते झाले मूव्हिंग चार्जेस. आता जसं आपण रॉड घासली त्या ठिकाणी काय झालं स्टॅटिक चार्ज डेव्हलप झाले. ते एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर केले जाऊ शकत नाहीत. दिस इज डिफरन्स बिटवीन स्टॅटिक चार्ज अँड स्टॅटिक्स. त्याचं नावच आहे स्थितीज. आणि मूव्हिंग चार्ज जे मूव्ह होतात. मूव्हिंग चार्जेस गेट ट्रान्सफर्ड फ्रॉम वन ऑब्जेक्ट टू द अदर. बघा इलेक्ट्रिक स्विचपासून ते कुठे गेले टी व्हीपर्यंत गेले. इलेक्ट्रिक स्विचपासून कुठे गेले फॅनपर्यंत गेले. इलेक्ट्रिक स्विचपासून कुठे गेले आयर्नपर्यंत गेले. मीन्स मूव्हिंग चार्जेस गेट ट्रान्सफर्ड फ्रॉम ऑब्जेक्ट टू द अदर अँड these negatively charged. These are negatively charged. बघा moving charges get transferred from one object to other and these are negatively charged. And moving negative charge particles are electron. Means जे इलेक्ट्रॉन्स मूव्ह होतात ते कुठले असतात ते असतात निगेटिव्हली चार्ज्ड इलेक्ट्रॉन्स. म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज आहेत त्यापैकी निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स काय होतात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी होतात. कॅन धिस निगेटिव्ह चार्ज बी मेड टू फ्लो? यस, ते निगेटिव्ह चार्ज काय होतात फ्लो होऊ शकतात. कॅन इलेक्ट्रिसिटी बी मेड टू फ्लो लाईक वॉटर फ्लो फ्रॉम हायर टू लोअर लेवल? यस, आपल्याला माहिती आहे पाणी काय होतं मोठ्यापासून म्हणजे उंचावरून खाली पाणी वाहतं. म्हणजे वॉटर कॅन फ्लो फ्रॉम हाय प्रेशर टू लो प्रेशर. ॲज लाईक हीट इज ऑल्सो फ्लो फ्रॉम हाय अल्टिट्यूड टू लो अल्टिट्यूड. उच्च तापमानापासून निचतम तापमानाकडे तापमान काय होतं टेम्परेचर काय होतं फ्लो होत असतं. तसं इलेक्ट्रिसिटीसुद्धा हाय इलेक्ट्रिकल पोटेन्शियल टू लो इलेक्ट्रिकल पोटेन्शियलपर्यंत ट्रान्सफर होते किंवा फ्लो होते. सो कॅन इलेक्ट्रिसिटी made to flow like a water flow through higher to lower level? Yes, it can flow. And you have learned that force will be applied to put a stationary object into motion. Here, to move any stationary object, what happens? There is a need of force, and here also force is required, and we gain current electricity when the electrons in an electrical conductors are made to flow. Right? We are going to learn about current electricity. Current electricity. Then what is current electricity? It can flow from one place to other. Current electricity can flow from one place to other place. A large current flow when lightning takes place from a cloud to the ground. जेव्हा आकाशामध्ये ढग येतात पावसाळ्यामध्ये त्यास मोठ्या प्रमाणामध्ये विजा कडकडतात आणि ती वीज का होते काही वेळेला जमिनीकडे पाठवली जाते किंवा जमिनीकडे येते. while sensation is felt by us due to
मायक्रोस्कोपिकली स्मॉल करंट फ्लोईंग टू द ब्रेन. हां, तो जो ब्रेन आहे, तो जो इलेक्ट्रिक करंट आहे तो आपल्याला फेल्ट होतो, आपल्याला समजतो. समजा आपण गॅजेटला आपण हात लावला तर तो आपल्याला फ्लो आपल्याला किंवा ते करंट आपल्याला लागतो आणि त्याचा फ्लो आपल्याला लक्षात येतो. अँड यू आर अवेअर ऑफ द करंट फ्लोईंग थ्रू द वायर, इलेक्ट्रिक बल्ब अँड इक्विपमेंट इन द हाऊसेस and in the electric cell of a radio or in a car battery. A current is produced by flow of both negatively and positively charged particles. बघा काय होतं, करंट जो आहे तो एका गॅजेटमधून दुसऱ्या गॅजेटमध्ये प्रोड्यूस होतो किंवा फ्लो होतो किंवा ट्रान्सफर होतो. ते आपण ते ऑब्झर्व करू शकतो, आपण ते पाहू शकतो. करंट आपण पाहू शकत नाही, परंतु काय होतं, स्विच ऑन केला असता टी व्ही ऑन होते, ते आपण ऑब्झर्व करू शकतो. म्हणजे इट्स सिम्पली सेज करंट कॅन फ्लो फ्रॉम वन प्लेस टू अदर प्लेस अँड वी कॅन अंडरस्टँड. अँड करंट प्रोड्युस्ड बाय अ फ्लो ऑफ बोथ निगेटिव्हली अँड पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल्स. मग या ठिकाणी काय होतं, आपण पाहतो आपल्या वायरिंग ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस आपण दोन वायर असतात, पॉझिटिव्हसाठी एक वायर आणि निगेटिव्ह चार्जसाठी एक वायर. म्हणजे या ठिकाणी पॉझिटिव्ह फ्लो करंट आणि निगेटिव्ह चार्ज हे दोन्ही या ठिकाणी फ्लो होत असतात. हे झालं करंट अँड इलेक्ट्रिसिटी विषयी. पुढे आपण पाहतोय इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल. इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल. आता इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल म्हणजे काय हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल म्हणजे काय, तर द डिफरन्स बिटवीन हाय पोटेन्शियल टू लो पोटेन्शियल इज सेड टू बी द इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल. उच्च दाबाकडून कमी दाबाकडे जो प्रवाह आहे त्या प्रवाहाला आपण काय म्हणतो, पोटेन्शियल. जो फरक उच्च दाबाकडून निच्च दाबाकडे किंवा हाय पोटेन्शियल किंवा हाय प्रेशरपासून ते लो प्रेशरपर्यंत जो काही पोटेन्शियलमध्ये डिफरन्स असेल त्याला म्हणतो इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल असं म्हणतो आपण. इथं आपल्याला सांगितलेलं आहे बघा, वॉटर और लिक्विड फ्लो फ्रॉम हाय लेवल टू लो लेवल. बघा काय होतं, आपण पाहिलेलं आहे इथे एक टाकी आहे, इथे एक टाकी आहे आणि आपण या ठिकाणी अशी पाईप जोडलेली आहे. पाणी काय होतं, या टाकीपासून या टाकीकडे प्रवाहित होतं. मीन्स हिअर ड्यू टू पोझिशन हिअर हाय प्रेशर इज देअर अँड ड्यू टू हाय प्रेशर द वॉटर फ्रॉम दिस टँक इज फ्लो टुवर्ड्स दिस टँक. अशा प्रकारे फ्लो होतं. पुढं आपण पाहिलं हीट ऑलवेज फ्लो फ्रॉम अ बॉडी ॲट हाय टेम्परेचर टू बॉडी ॲट लो टेम्परेचर. यासाठी आपण 7वीमध्ये एक प्रयोग पाहिला असेल किंवा 6वीमध्ये एक प्रयोग पाहिला असेल. अशी एक आपण ग्लास रॉड घेतली, इथं आपण पिन्स ठेवल्या आणि या ठिकाणी आपण काय केलं, त्याला उष्णता दिली. या उष्णतेमुळे काय होतं, इथं टेम्परेचर वाढतं. टेम्परेचर वाढल्यामुळे काय होते, ही पिन गळून पडते, इथलं वॅक्स गळतो आणि वॅक्स वितळतो आणि पिन गळते. तसं मग असं वन बाय वन अशा प्रत्येक पिना गळतो. म्हणजे हे टेम्परेचर जे आहे, इकडे टेम्परेचर लो आहे, इथं टेम्परेचर हाय, म्हणजे हाय टेम्परेचर टू लो टेम्परेचर अशा प्रकारे टेम्परेचर सुद्धा फ्लो होत असतं. मीन्स इन सिम्पल द फ्लो फ्रॉम बॉडी ॲट हाय टेम्परेचर टू लो टेम्परेचर अँड सिमिलरली देर इज अ टेंडन्सी ऑफ पॉझिटिव्ह चार्ज टू फ्लो फ्रॉम पॉईंट ऑफ हायर इलेक्ट्रिक लेवल टू पॉईंट ऑफ लोअर लेवल इलेक्ट्रिक लेवल. ॲज लाईक जशाप्रमाणे होतं त्याप्रमाणे हे जे इलेक्ट्रिक चार्जेस आहेत ते पॉझिटिव्ह हायर पॉझिटिव्ह चार्ज टू लोअर चार्ज पॉझिटिव्ह पार्ट करत ते काय होतात, ट्रॅव्हल होत असतात. आणि धिस इलेक्ट्रिक लेवल डिसाइडिंग द डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ इलेक्ट्रिक चार्जेस इज कॉल्ड इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल. म्हणजे हाय पोटेन्शियल चार्जेसकडून हायर इलेक्ट्रिक लेवलकडून लोअर इलेक्ट्रिक लेवलकडे जो इलेक्ट्रॉनचं ट्रान्सफर होतं, करंटचं ट्रान्सफर होतं आणि हायर टू लोअर ही दिशा ठरवली जाते, याला काय म्हटलं जातं, इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल असं म्हटलं जातं. आणि आता म्हणतो किंवा याला म्हणतं पोटेन्शियल
डिफरन्स म्हणतात. सिमिलरली द हाय, आता आपण पाहणार आहोत इलेक्ट्रिक डिसाइडिंग द डायरेक्शन ऑफ द फ्लो ऑफ इलेक्ट्रिक चार्जेस कॉल्ड इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल आपण पाहिलं. परत पाहतो आपण पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे दोघांमध्ये असलेला बदल. सिमिलर टू द हाईट ऑफ द वॉटरफॉल and the temperature difference of hot and cold bodies, the difference between the potential of 2 points, that is potential difference, and is interesting to us. जे दोन हाय लेवल आणि लो लेवलच्या दोघांमध्ये जो फरक आहे त्या फरकाला आपण काय म्हणतो, पोटेन्शियल डिफरन्स असं आपण त्याला म्हणतो. मग यासाठी आपल्याला काही प्रयोग दिलेले आहेत. सम ॲक्टिव्हिटीज आर गिवन अस टू अंडरस्टँड दिस हिअर. काय म्हटलं बघा ॲक्टिव्हिटीमध्ये, टेक अ कनेक्टिंग कॉपर वायर अँड कनेक्ट द सर्किट ॲज शोन इन द फिगर. बघा ही काय आहे, ही आहे आपली कनेक्टिंग वायर. बघा ही आपली आहे कनेक्टिंग वायर. आणि काय केलं आपण याला, ह्या कनेक्टिंग वायरला ह्या सर्किटप्रमाणे जोडून घेतलं. शो फिगर फॉर. नो करंट इज सीन टू फ्लो इन द बल्ब. आपण दोन्ही बल्बला 2 वायर जोडल्या आणि ह्या ठिकाणी आपण काय पाहिलं, कुठल्याही प्रकारचा करंट फ्लो या ठिकाणी होत नाही. देन पुढे काय करायचं आहे, नाऊ कनेक्ट. नाऊ आता पुढच्या वेळेस आपण काय करतो बघा, इथं हा जो सर्किट आहे या सर्किटमध्ये आपण काय केलं आहे, 1.5 व्होल्टचा ड्राय सेल अटॅच केला आहे. नाऊ कनेक्ट द सेम सर्किट अ 1.5 व्होल्ट ड्राय सेल अवेलेबल इन द मार्केट ॲज शोन इन फिगर 4.1b. बघा या ठिकाणी आपण काय केलं, 1.5 व्होल्टचा ड्राय सेल जो आपल्याला मार्केटमध्ये मिळतो तो आपण या ठिकाणी जोडलेला आहे. नाउ इट विल बी रिअलाइज फ्रॉम ग्लोईंग ऑफ द बल्ब दॅट करंट इज फ्लो इन द सर्किट. जसं आपण सेल जोडला तसं काय होतो, हा बल्ब पेटतो. याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की ह्याच्यापासून काय झालेलं आहे, जो इलेक्ट्रॉन्स आहेत ते इलेक्ट्रॉन्स असे फ्लो झालेले आहेत. बाय द ग्लोइंग ऑफ बल्ब वी कॅन अंडरस्टँड द करंट इज फ्लो फ्रॉम ड्राय सेल टुवर्ड्स द बल्ब अँड ड्यू टू दॅट बल्ब इज ग्लो. समजू शकतो. अँड इलेक्ट्रॉन इन द वायर फ्लो ड्यू टू द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द 2 एंड ऑफ द ड्राय सेल. बघा हा ड्राय सेल आहे आपला, हा पॉझिटिव्ह हा निगेटिव्ह, हे 2 पोल आहेत. म्हणजे हा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हमध्ये जो 2 पोलमध्ये जो पोटेन्शियल डिफरन्स आहे त्या पोटेन्शियल डिफरन्समुळे या ठिकाणी इलेक्ट्रॉन जे आहेत ते काय झालेले आहेत, फ्लो झालेले आहेत. सो म्हणलं इलेक्ट्रॉन इन द वायर फ्लो ड्यू टू द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द 2 एंड ऑफ द ड्राय सेल अँड दिस फ्लो फ्रॉम निगेटिव्ह टर्मिनल ऑफ द सेल टू द पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द सेल. म्हणजे हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ह्या वायरमध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते काय होतात, निगेटिव्ह पोल पासून पॉझिटिव्ह पोलकडे ते काय केले जातात, फ्लो केले जातात. आलं लक्षात तुमच्या. These flow from negatively terminals of the cell to the positive terminal of the cell, and conventional current flow in the opposite direction and is shown in the figure by sign of arrow. बघा हा जो एरो आहे काय दर्शवतो आपल्याला, हा जो एरो आहे काय दाखवतो आपल्याला, फ्लो ऑफ करंट दाखवतो. काय दाखवतो आपल्याला, फ्लो ऑफ करंट दाखवतो. म्हणून कन्व्हेन्शनल करंट फ्लो इन द अपोजिट डायरेक्शन अँड इट इज शोन इन द फिगर बाय द sign of an arrow, and we will learn about the electrical circuit later in chapter. In figure 4.1 ह्याच्यात काय दाखवलं आपल्याला इथं, there is no current as there is no potential difference
या ठिकाणी आपल्याला ह्या सर्किटमध्ये आपल्याला कुठलाही करंट दिसलेला नाही. कारण काय नाही, इथं पोटेन्शियल डिफरन्स नाही, म्हणजे या ठिकाणी आपण सेल जोडलेला नाही. इथं काय केलं आपण, देर इज नो करंट ॲज देर इज नो पोटेन्शियल डिफरन्स इन द ॲब्सेन्स ऑफ एनी सेल. सेल नसल्यामुळं पोटेन्शियल डिफरन्स नाही. तर करंट स्टार्ट फ्लोईंग इन द सर्किट ॲज सून ॲज द पोटेन्शियल डिफरन्स इज अप्लाइड. 4.1b मध्ये इथं पोटेन्शियल डिफरन्स अटॅच झाल्याबरोबर फ्लो ऑफ करंट आपल्याला पाहायला मिळाला. द युनिट ऑफ पोटेन्शियल डिफरन्स इन SI सिस्टम इज व्होल्ट. आता बघा, पोटेन्शियल डिफरन्सचं युनिट काय आहे? SI युनिटमध्ये काय आहे? SI युनिटमध्ये आहे व्होल्ट. आणि ते कसं लिहिलं जातं? ते लिहिलं जातं कॅपिटल व्ही मध्ये. द युनिट ऑफ पोटेन्शियल डिफरन्स इन SI सिस्टम इज अ व्होल्ट, दॅट इज व्ही. अँड about this V we have going to learn in the next standard. No need of waste the energy here. Next, we can measure the water flow emerging from a pipe. Yes, we can measure the water flow emerging from a pipe. म्हणजे एका पाईपमधून किती प्रमाणामध्ये पाणी फेकलं जातं हे आपण मोजू शकतो. अँड वी कॅन फाइंड इट फ्रॉम द अमाऊंट ऑफ वॉटर. म्हणजे आपण वॉटर कशामध्ये मोजतो? लिटरमध्ये मोजतो. कमिंग आउट इन अ स्पेसिफिक टाईम. एका मिनिटामध्ये त्या पाईपमधून किती प्रमाणामध्ये पाणी बाहेर पडतं त्याच्यावरून आपण त्या पाईपमधून किती प्रमाणात बाहेर पडलं हे आपण मोजू शकतो. देन वी हॅव सीन दॅट इलेक्ट्रिक करंट इज प्रोड्यूस्ड ड्यू टू द फ्लो ऑफ चार्ज्ड पार्टिकल. आपण शिकलेलो आहोत की इलेक्ट्रिक करंट जो आहे तो प्रोड्यूस केला जातो कशामुळे? ड्यू टू द फ्लो ऑफ चार्ज्ड पार्टिकल. अँड इलेक्ट्रिक चार्जेस फ्लो थ्रू अ वायर इन अ सेकंड कॅन कॉल्ड युनिट करंट. एका सेकंदामध्ये जेवढे इलेक्ट्रिक चार्ज फ्लो होतील त्याला काय म्हणायचं? युनिट ऑफ दॅट करंट. अँड SI युनिट ऑफ इलेक्ट्रिक करंट इज कुलोम्ब पर सेकंद ऑर एम्पियर. त्याला आपण काय म्हणतो? एका सेकंदामध्ये जेवढे इलेक्ट्रॉन्स फ्लो होतात त्याला आपण काय म्हणतो? कुलोम्ब म्हणतो, किंवा त्याला आपण म्हणतो एम्पियर म्हणतो. मीन्स एम्पियर इज द SI युनिट ऑफ इलेक्ट्रिक करंट. SI युनिट ऑफ इलेक्ट्रिक करंट इज द एम्पियर. या ठिकाणी आपल्याला 1 एम्पियर इज इक्वल टू 1 कुलोम्ब और 1 सेकंड is equal to 1 coulomb per second. Electric current is a scalar quantity. Electric current is a scalar quantity. म्हणजे ही जी क्वांटिटी आहे ती मोजण्यासारखी आहे. जी the quantity which can be measured, that is said to be the scalar quantity, and electric quantity or electric current can be measured. So electric current is said to be the scalar quantity. Okay students, we may stop here. Remaining part we may learn in a next period. Okay.